तुम्ही ऐकत आहात स्वरनंत रेडिओ 90.4 FM, आपके दिल की आवाज, दिल की आवाज. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राजेश डवरे, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम, आणि आपण ऐकत आहात स्वरनंत कम्युनिटी रेडिओ केंद्र 90.4 FM. शेतकरी बंधूंनो, रबी हंगाम जवळ आलाय आणि आपण आता काही दिवसात पेरण्या करणार आहोत. आणि शेतकरी बंधूंनो, आपण जाणता की या आपण ज्या काही पेरण्या करतो त्या पिकावर कीड आणि रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो. आगामी रबी हंगामातील पिकाच्या संदर्भामध्ये प्रतिबंधात्मक पीक संरक्षण तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये म्हणजे कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव कमीत कमी यावा, त्याचा प्रतिबंध व्हावा, या अनुषंगाने काही पीक वाढ टिप्स आपल्या समोर मांडणार आहे. त्याचा अंगीकार जर आपण केला तर रासायनिक निविष्ठावर किंवा आपला जो फवारणीवरचा खर्च आहे तो बऱ्याच अंशी आपण कमी करू शकतो आणि पुढे होणारा कीड रोगाचा प्रादुर्भाव आपण टाळू शकतो. सर्वप्रथम आपण हरभऱ्याचा विचार करू, जे महत्त्वाचं पीक आहे आपलं. शेतकरी बंधूंनो, हरभरा पिकामध्ये पानं पिवळे पडणं आणि पाने पिवळे पडून झाड वाळून जाणं, ज्याला शेतकरी भाषेमध्ये जळणं उबळणं असं म्हणतो, मर या रोगाचा मोठा प्रादुर्भाव आपल्याकडे दिसून येतो. याकरता पहिला सल्ला असा राहील की हरभरा पिकात पेरणीपूर्वी मर रोगाच्या प्रतिबंधाकरता नवीनतम शिफारसीत मर रोग प्रतिबंधक जे वाण आहेत, उदाहरणार्थ हरभऱ्यामध्ये पीडीकेवी कांचन, फुले विक्रम यासारख्या वाणाचा पेरणीसाठी जर आपण वापर केला तर तुलनात्मक दृष्ट्या या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव जुन्या वाणाच्या तुलनेमध्ये कमी येतो. दुसरं असं आहे की शेतकरी बंधूंनो, पेरणीपूर्वी हरभरा पिकात मर व मूळ कुजव्या रोगाच्या प्रतिबंधाकरता ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 4 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात आपण बीज प्रक्रिया करून घ्या. किंवा द्रव स्वरूपात जर आपल्याला ट्रायकोडर्मा उपलब्ध असेल तर साधारणतः 5 ते 6 मिली ट्रायकोडर्मा प्रति जे आहे किलो बियाण्यास या प्रमाणात आपण हरभरा पिकाला पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करून घ्या. म्हणजे आपण हरभरा पिकामध्ये मर आणि मूळ कुजव्याच्या रोगाच्या संदर्भामध्ये प्रतिबंधात्मक बाब म्हणून ती जर केली तर या रोगाचा प्रादुर्भाव कमी आहे. तिसरा असं आहे शेतकरी बंधूंनो की हरभरा पिकात मर आणि मूळ कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव ज्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला मागच्या वर्षीचे जर अनुभव असतील तर अशा पिकामध्ये ट्रायकोडर्मा नावाच्या जी मित्रबुरशी आहे तिचं विरजन मोठ्या प्रमाणात वाढवण्याकरता पेरणीपूर्वी हरभऱ्यासारख्या पिकामध्ये साधारणतः 2 ते 4 किलो उत्तम दर्जेदार ट्रायकोडर्मा शेणखत उपलब्ध शेणखतामध्ये टाकून त्याला चांगल्या प्रकारे मिश्रण करून त्याच्यात थोडंसं त्याला ओलसरपणा देऊन जमिनीमध्ये ओल असताना जर आपण पेरणीपूर्व जमिनीमध्ये फेकली आणि वखराची पाळी देऊन जमिनीत मिक्स केली, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ट्रायकोडर्माचा एकरी साधारणतः 2 ते 4 किलो पेरणीपूर्व जमिनीत जर वापर केला आणि जमिनीमध्ये ओल जर चांगली असेल, सेंद्रिय पदार्थ चांगले असतील तर ट्रायकोडर्मा ही जमिनीत वाढायला लागेल आणि हानिकारक बुरशी जी आहे फ्युझेरियम याचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये कमी होईल आणि मर आणि मूळ कुजव्या रोगाच्या संदर्भामध्ये म्हणजे रायझोक्टोनिया आणि फ्युझेरियम सारख्या बुरशीचा प्रादुर्भाव हरभऱ्यामध्ये कमी होऊन आपल्याला प्रतिबंध मिळू शकेल. म्हणून उपलब्धतेनुसार ट्रायकोडर्मा 2 ते 4 किलो शेणखतात टाकून पेरणीपूर्व जमिनीत जर वापर केला तर हरभऱ्याला आपल्याला फायदा होईल. दुसरं असं आहे शेतकरी बंधूंनो, हरभरा पिकात बऱ्याच वेळी बियाण्याची उगवण झाल्यावर रोपे जमिनीलगत जी आहे ती कापून पडल्यासारखी दिसतात. या प्रादुर्भावाचं मुख्य कारण म्हणजे गोन्यासेफोलम भुंगेरे. आता गोन्यासेफोलम भुंगेरे म्हणजे काय तर या शेतकरी यांना काळी म्हैस म्हणून सुद्धा संबोधतात. या किडीच्या प्रतिबंधाकरता पूर्व पिकाचे जे अवशेष जे आहेत किंवा सेंद्रिय पद्धतीचे ढीग जे शेतात जर लावून ठेवलेले असतील तर हंगामापूर्वी त्याची आपण विल्हेवाट लावली पाहिजे आणि धुऱ्यावरील गवत इतर वनस्पतीचा आपण वेळेतच बंदोबस्त केला पाहिजे. आणि तसेच पेरलेलं जे काही हरभऱ्याची ओळ आहे ती आपण जी आहे माती टाकून किंवा दाबून त्याची झाकून टाकली तर गोन्यासेफोलम भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव आपल्याला कमी आले आहे. शेतकरी बंधूंनो, शिफारशीप्रमाणे योग्य पेरणीची वेळ जर आपण राखली, हरभऱ्या पिकात योग्य बियाण्याचा शिफारसी दर राखला, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीनं खताचं व्यवस्थापन केलं आणि नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर जर टाळला, पिकामध्ये जुने लोक जसं काही इरवाड नावाचा एक शब्द आहे की ज्याला आपण असं म्हणतो की साधारणतः नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून इरवाड म्हणजे साधारणतः ज्याला असं म्हणतो 200 ग्रॅम ज्वारीचे दाणे जर आपण एकरी आपण मिक्स केले आणि ते जर का आपण मिश्र पद्धतीमध्ये जर टाकले तर ते जे ज्वारीचे दांडे आहेत ते नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून काम करतील आणि घाटेळी करता
त्याच्यावर पक्षी येऊन बसतील आणि घाटेळी वेचून खातील, त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच प्रतिबंध मिळू शकतो. म्हणून पक्षी थांबे वापरा. ते जर शक्य नाही झालं तर हेक्टरी 20 पक्षी थांबे जर आपण या हरभऱ्याच्या पिकात जर लावले तर ते सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरतील. आणि या व्यतिरिक्त कामगंध सापळ्याचं नियोजन करून ठेवा. म्हणजे आपण साधारणतः पेरणीनंतर 20-25 दिवसानंतर फुलं लागण्याच्या आधी कामगंध सापळे पिकाच्या उंचीच्या वर 1 ते 1.5 फूट हेलिल्यूर या गोळीसह जर लावले तर मादी पतंगाच्या वासामुळे या घाटेळीचे नरपतंग त्याच्यात अडकतील आणि त्याचं मादीशी मिलन कमी होईल आणि आपल्याला प्रतिबंध मोठ्या प्रमाणामध्ये या घाटेळीचा चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. याच्याशिवाय हे कामगंध सापळे संनियंत्रणाचं सुद्धा काम करतील. म्हणजे 8 ते 10 नरपतंग सतत 2 ते 3 दिवस प्रति सापळा जर आपल्याला सरासरी मिळाली तर आपण समजून जायचं की याच्यामध्ये आपल्याला घाटेळीचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, या व्यतिरिक्त एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या साठी 5% निंबोळी अर्काकरता निंबोळीची पावडरचं नियोजन करून ठेवा आणि योग्य वेळी 5% निंबोळी अर्काचा सुद्धा वापर आपल्याला हरभरा पिकात करायचा आहे. शेतकरी बंधूंनो, हरभऱ्याप्रमाणे गहू पीक सुद्धा एक महत्वाचं पीक आहे. गहू पिकात काजळी किंवा कानी या रोगाच्या प्रतिबंधाकरता कार्बॉक्सिन 37.5% अधिक थायरम 37.5% DS या संयुक्त बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात आपण पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करा. गहू पिकात तांबेरा रोगाच्या प्रतिबंधाकरता AKW 4627 किंवा PDKV सरदार, ज्याला AKW 4210-6 किंवा AKW 3722 यासारख्या तांबेरा प्रतिबंधक वाणाची जर पेरणी केली आपण तर तांबेराचा बऱ्याच अंशी प्रतिबंध मिळतो. गहू पिकात खोडकिडीचा प्रादुर्भाव जर आपल्याला टाळायचा असेल तर पिकांची फेरपालट केली पाहिजे. गहू पिकाची पेरणी शिफारसीत वेळेनुसार केली पाहिजे. रासायनिक खताची मात्रा सुद्धा संतुलितरित्या शिफारसीत प्रमाणे दिली पाहिजे आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची जर काळजी घेतली तर गहू पिकात खोडकिडीचा आपण बऱ्याच अंशी प्रतिबंध करू शकतो. गहू पिकात उंदीराचा व्यवस्थापनासाठी किंवा प्रतिबंधासाठी गरजेनुसार धान्याचा भरडा 49 भाग थोडं गोड तेल आणि 1 भाग ब्रोमॅडिलियॉन 0.25% CB एकत्र मिसळून आमिष आपण तयार करायचं आणि चमचाभर आमिष जे आहे तयार केलेलं हे प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत उंदराच्या बिळामध्ये जर टाकलं तर उंदीराचं सुद्धा व्यवस्थापन आणि प्रतिबंध आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. जसं गहू आहे तसं करडी हे एक महत्वाचं पीक आहे. करडी पिकात मावा किडीचा प्रादुर्भाव शेतकरी बंधूंनो, ज्या करडी सप्टेंबरच्या शेवटच्या किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जर पेरल्या तर त्या पिकावर या माव्याचा प्रादुर्भाव आपल्याला कमी आढळतो आणि जसजसा उशीर होत जातो तसतसं आपल्याला माव्याचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. त्याच्यामुळे जितक्या लवकर शक्य होईल सप्टेंबरच्या 4थ्या ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणी आटोपणं चांगलं, परंतु जितका उशीर होत जाईल तितका आपल्याला माव्याचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. म्हणून योग्य पद्धतीने शिफारसीत वेळी पेरणी करा. करडी पिकात मर रोगाच्या प्रतिबंधाकरता ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया जी आहे 4 ग्रॅम प्रति किलो बियास या प्रमाणात आपण पेरणीपूर्वी करून घ्या. द्रवरूप ट्रायकोडर्मा जर उपलब्ध असेल तर 6 ते 8 मिली द्रवरूप ट्रायकोडर्मा प्रति किलो बियास या प्रमाणात सुद्धा आपण बीज प्रक्रिया करू शकता. करडी पिकात मर रोगाच्या प्रतिबंधाकरता पेरणीपूर्वी एकरी 2 ते 4 किलो ट्रायकोडर्मा पुरेशा शेणखतात मिश्रण करून जमिनीत ओल असताना जमिनीत टाकून वखराची पाळी देऊन आपण जर मिक्स केलं तर हे जे ट्रायकोडर्मा नावाचं जैविक बुरशीनाशक आहे त्याची जे विरजण आहे ते जमिनीतून वाढेल आणि मर रोगाचा प्रतिबंध बऱ्याच अंशी मिळेल. रबी ज्वारी संदर्भामध्ये खोडमाशीच्या प्रतिबंधाकरता पेरणीपूर्वी आपण जे आहे इमॅडोक्लोप्रिड 48% FS 12 मिली प्रति किलो बियास या प्रमाणात जर आपण बीज प्रक्रिया केली, पुन्हा सांगेल इमॅडोक्लोप्रिड 48% 12 मिली प्रति किलो बियास, तर आपल्याला खोडमाशीचा बऱ्याच अंशी प्रतिबंध मिळतो. याशिवाय दाणेदार बुरशी या रोगाच्या प्रतिबंधाकरता रबी ज्वारी करता थायरम 75% WS 3 ग्रॅम प्रति किलो बियास या प्रमाणात आपण पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करून घ्या. आणि रबी भुईमुगा संदर्भामध्ये खोडकूज आणि मुळकूज या रोगाचा प्रतिबंधाकरता कार्बॉक्सिन 37.5% अधिक थायरम 37.5% DS या संयुक्त बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो बियास या प्रमाणात बीज प्रक्रिया घेऊन नंतरच पेरणी करा. आपण ह्या सगळ्या जर गोष्टी जर केल्या तर बऱ्याच अंशी आपण जे महत्वाचे रबी पीक आहेत आपले त्याच्यावर येणाऱ्या कीड रोगावरचा संदर्भात प्रतिबंध करू शकतो आणि पुढे होणारा रासायनिक निविष्ठावरचा अनावश्यक खर्च बऱ्याच अंशी कमी करू शकतो, पर्यावरण सुरक्षित ठेवू शकतो. म्हणून शेतकरी बंधूंना सल्ला राहील की प्रतिबंधात्मक पीक संरक्षण तंत्रज्ञानाचा वापर करा. लेबल क्लेम शिफारशी शहानिशा करून रसायनाचा वापर करा. कृषी विद्यापीठाच्या शिफारशी पहा आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख रबी पिकाकरता प्रतिबंधात्मक पीक संरक्षण तंत्रज्ञानाचा अंगीकार करा. धन्यवाद. नमस्कार.